नवरात्राच्या पहिल्या दिवशी माता दुर्गेच्या शैलपुत्री स्वरूपाची पूजा केली जाते. शैलपुत्री देवी ही पर्वतराज हिमालयाची कन्या आहे. तर आपण आज कथा आणि महत्त्व जाणून घेणार आहोत. तर मागील जन्मात शैलपुत्री ही सती नावाने जन्मली होती. ती राजा दक्षाची कन्या आणि भगवान शिवाची पत्नी होती. एकदा दक्ष प्रजापतीने मोठे यज्ञ केले, पण त्या यज्ञाला त्याने जावई भगवान शंकराला निमंत्रण दिले नाही. तरीही सती आपल्या पित्याच्या घरी गेली. यज्ञस्थळी शिवाचा अपमान होताना पाहून सतीला तीव्र वेदना झाल्या आणि तिने तेथेच देहत्याग केला. या घटनेनंतर सतीचा पूर्ण जन्म हिमालय राजाच्या घरी झाला. या जन्मात ती शैलपुत्री म्हणून ओळखली गेली. पुढे पुन्हा भगवान शंकराशी विवाहबद्ध झाली. तर आपण शैलपुत्री याचे महत्त्व जाणून घेणार आहोत. तर शैलपुत्री देवी ही नवरात्रीतील प्रथम शक्ती स्वरूपा आहे. ती सर्व सृष्टीचा मूळ शक्ती मानली जाते. तिच्या उपासनेने साधकाला मानसिक धैर्य, शांती आणि आत्मविश्वास लाभतो. देवी शैलपुत्री हिच्या हातात त्रिशूल आणि कमल असते. शैलपुत्री देवीला नवरात्रातील आद्य शक्ती मानले जाते. पहिल्या दिवशी तिच्या पूजेने साधकाचे मन स्थिर होते आणि आत्मविश्वास वाढतो. म्हणूनच नवरात्राच्या प्रारंभी शैलपुत्री देवीचे स्मरण करणे अत्यंत शुभ मानले जाते.